15 डिसेंबरला मला वाटतं मंजिल तक पहुंची जाएगा. ही पूर्ण पिक्चर विषयी बोलायच्या अगोदर मला थोडं बॅकग्राऊंड सांगायचं आहे. निरामी ह्या शब्दाचा ॲक्च्युली मिनिंग असा आहे की नी म्हणजे निशांत, रा म्हणजे राहुल आणि मी म्हणजे मिलिंद. आणि ऑल्सो त्याचा दुसरा अर्थ असा आहे की जॅपनीजमध्ये निरामीचा अर्थ आहे की शार्प लुक किंवा गेज. आपण आपल्या संस्कृतीवरती प्रत्येक नजरेने, चांगल्या नजरेने एकदम शार्प लुक टाकून आपण बेसिकली त्याच्या आतमध्ये काय वाईट गोष्टी आहेत त्या बाहेर काढणं आणि त्याच्यामधनं आपलं संस्कृती आणि आपलं आयुष्य बदलणं हा मेन त्याच्या मागचा एक अर्थ आहे. आणि त्या अर्थाने आम्ही आमच्या नवीन कंपनीला नाव दिलं निरामी फिल्म्स. आणि त्याच्यापासून आम्ही सुरुवात केली. म्हटलं काहीतरी पिक्चर काढायचं असेल तर नुसताच काहीतरी काढण्यापेक्षा आपल्या समाजाचं काहीतरी भलं करावं आणि त्या पैशांचं काहीतरी चीज व्हावं अशा उद्देशाने ही सुरुवात करायची म्हटली. तर आम्ही बऱ्याच जेव्हा कथा आम्ही वाचल्या त्याच्यामध्ये दीपक यादवांची ही जी कथा होती ही आम्हाला जरा भावली. आणि मग आम्ही म्हटलं चला इथून काहीतरी सुरुवात करता आली पाहिजे. निरामीसाठी हे सगळ्यात एक चांगलं पहिलं स्टेप असेल आणि मोठा दणक्यामध्ये एक आपण पिक्चर काढू शकतो. तिथून जी सुरुवात झाली ती आता आपण परत येऊन पोहोचलो आहोत. ट्रेलर लॉन्च आणि आता 15 तारखेला आपले रिलीज होणारच आहेत. त्याच्यामुळे आम्ही दोघेही भरपूर उत्सुक आहोत आणि ऍक्च्युली राहुल सुद्धा उत्सुक आहे. तो आता त्याला जमलं नाही इकडे यायला. आम्ही दोघेही बऱ्याच वर्षांपासून अमेरिकेमध्ये आहोत पण आमची महाराष्ट्राची जी नाळ आहे ती काही अजून तुटलेली नाही. मराठी माणूस हा कुठेही गेला तरी सुद्धा तो शेवटी मराठीच असतो. आणि महाराष्ट्राशी आपण काय करू शकतो की त्याचा परतफेड बेसिकली कशी करू शकतो याचा नेहमी विचार करत असतो. आणि ह्या चित्रपटाच्या निर्मितीने आम्ही ती करायचा प्रयत्न करतोय. होपफुली तुम्हाला ती नक्की आवडेल. खरं तर मी निर्माता नावाचा आहे. निर्माते दोघंच आहेत, निशांत आणि राहुल. म्हणजे ज्यांनी फायनान्स केला ते दोघंच आहेत. मी मुंबईत राहत असल्यामुळे सगळं गोष्टी सांभाळायची जबाबदारी माझ्यावरती होती आणि दिग्दर्शन अर्थातच. याची सुरुवात झाली कोरोना काळामध्ये, जेव्हा मी व्हर्च्युअल ॲक्टिंगचं वर्कशॉप घेतलं होतं मुंबईतनं अमेरिकेतल्या कलाकारांसाठी. त्यात निशांतची पत्नी अपर्णा ती आज आहे इथे, तिने या सिनेमात कामही केलेलं आहे. ती त्या वर्कशॉपमध्ये होती आणि वर्कशॉप घेता घेता आमची चांगली मैत्री झाली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं, हाच म्हणला म्हणजे निशांत की काहीतरी मोठं करूया. तर काय करायचं, मोठं करायचं म्हणजे मला चित्रपट करायची इच्छा होती. नाटकं मी अनेक केलेली आहेत. आय एम फ्रॉम NSD, नॅशनल क्लब ड्रामा. 1993चा मी पास आउट आहे आणि 40पेक्षा अधिक नाटकं मी डायरेक्ट केलेली आहेत. मुंबई विद्यापीठात मी ॲक्टिंग अँड डायरेक्शन हा विषय शिकवतो. तर मला चित्रपट करायचं माझं स्वप्न होतं की एक चित्रपट, आणि एक नाही, आता ही संस्था जी आहे ही चालू राहणार आहे. ताबडतोब दुसरा चित्रपट पण आम्ही डिक्लेअर करणार आहोत. एका मागून एक चित्रपट बनवायचे आहे. वर्षाला एक चित्रपट असं सध्या जो प्लॅनिंग आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सुरुवात झाली. मग हा म्हणला की नाही मग चित्रपट करूया. मग आम्ही कथा शोधायला लागलो. जसं दीपक मला येऊन भेटला आणि त्याची कथा आवडली. अनेक कथा वाचल्या होत्या आम्ही त्याच्या आधी, पण ती कथा आम्हाला आवडली अशा अर्थाने की खरं सांगू हे लोक जे बाहेर राहतात ना यांना महाराष्ट्राविषयी खूप प्रेम असतं. आता इथं दीपाली पण आलेली आहे जिने कोरिओग्राफी केलेली आहे. ती अमेरिकेत आणि भारतात असं एक पाय अमेरिकेत एक पाय भारतात अशी ती राहत असते. पण मी तिला पकडलं की तू कोरिओग्राफी करशील, कारण माझ्या अनेक नाटकांची कोरिओग्राफी दीपालीने केलेली आहे. त्याच्यामुळे तिला मी या कोरिओग्राफीसाठी बोलवलं. ती पण आली. मग हे लोक सगळे जरी कुठेही राहत असले ना तरी भारताविषयी आणि महाराष्ट्राविषयी स्पेशली यांना खूप प्रेम असतं. आपण ज्या काय म्हणतात प्रथा परंपरा, खरं तर कुप्रथा म्हणेन मी की काही कुप्रथा आपल्या महाराष्ट्रात, देशात, जगातही अजून काही कायम आहेत. त्यातलीच एक कुप्रथा घेऊन आम्ही काम केलेलं या चित्रपटावरती. वी टेस्ट, व्हर्जिनिटी टेस्ट, कौमार्य चाचणी, जी अजूनही विशिष्ट समाजात केली जाते. आम्ही कुठल्याही समाजाचं नाव घेतलेलं नाही आहे, पण त्या समाजात ती कुप्रथा अजूनही आहे. आणि बघा ना, सगळ्या प्रथा ज्या आहेत ना या स्त्रियांवरती अन्याय करणाऱ्या आहेत. अशी एक प्रथा मला सांगा की पुरुषांवरती अन्याय करते. पुरुषांवर अन्याय करणारी एकही प्रथा नाही आहे. सगळ्या कुप्रथा ज्या आहेत त्या स्त्रियांवरती अन्याय करतात. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की आम्ही एक प्रथा घेऊन त्याच्यावरनं, म्हणजे त्याच्यात आणखीन 2-3 कुप्रथा आलेल्या आहेत. म्हणजे बालविवाहाबद्दल पण आम्ही कॉमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये.
एक संवाद फक्त तुम्हाला सांगतो की हिरो जो आपला आहे तो म्हणतो यश की राजकारणात पैसा मिळतो, समाजकारण म्हणजे भीक मागणे. आता या एका लाईनीत बऱ्याचशा गोष्टी आल्या की राजकारणात का लोक जात आहेत आणि समाजकारण का करू इच्छित नाहीये, तर ते भीक मागणं आहे. पण आम्ही समाजकारण आणि समाजातल्या कुप्रथा याच्यावरती भाष्य करणारा हा सोंग्या चित्रपट बनवलेला आहे, जो 15 डिसेंबरला घेऊन आम्ही येत आहोत. चित्रपट अनेक बनत असतात, तो प्रदर्शित होणं हे फार गरजेचं असतं. तर माझा याच्यामध्ये स्मॉल बट क्रिटिकल रोल आपण जसं म्हणतो तसं आहे MLA's वाईफ. आणि जसं की म्हणजे त्या समाजाच्या प्रथा परंपरामध्ये ती सुद्धा एक भरडली गेलेली असते. जरी ती पेशाने शिक्षिका असते तिच्या आधी लग्नाच्या आधीच्या आयुष्यामध्ये, तिला या गोष्टी जरी पटत नसल्या तरी समाजाचं प्रेशर, पुन्हा घरातलं प्रेशर किंवा स्टेटस वगैरे याच्या प्रेशरमध्ये ती पूर्ण भरडलेली असते आणि तिला व्हॉईस नसतो. सो अशी एक भूमिका होती आणि चॅलेंजिंग होती माझ्यासाठी, कारण तेवढी मी अशी म्हणजे सप्रेस्ड व्यक्तिमत्व मी पर्सनली नाही आहे. सो आणि मुख्य म्हणजे मला एक आवर्जून सांगावं असं वाटतंय की डॉक्टर मिलिंद सरांनी ह्याच्यामध्ये भारुडाला पुन्हा पुनरुज्जीवन दिलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण मराठी इंडस्ट्रीमध्ये असं बघत आलो आहे की तमाशा किंवा गवळण किंवा लावणी ह्या लोककलेला जास्त प्राधान्य किंवा फोकस दिला गेलेला आहे. भारुड हे असा एक विषय फार असं मांडला गेलेला नाही आहे. म्हणजे नाटकांमधून वगैरे मांडला गेला असेल ते वेगळं, पण ही गोष्ट मला खूप आवडली आणि भारुड हे मला फार पर्सनली खूप आवडलेले. चित्रपट माध्यम हे अतिशय संवेदनशील असं आहे आणि त्याचा दीर्घकाळ प्रेक्षकांवर, बघणाऱ्यांवरती त्याचा परिणाम असतो. उदाहरणार्थ आपण आनंद वगैरे सारखे चित्रपट आजही बघितले तरी ते कालातीत आहेत. त्यातला हा एक चित्रपट आहे ज्याने समाजातल्या कुप्रथांवरती अतिशय आसूड ओढलेला आहे. आणि आता जसं प्रदीप म्हणाला की तो वाईट त्यातलं तो आहे, ते वाईट ज्यांच्या कुटुंबावर आदळलं ते कुटुंब माझं आहे. त्यामुळे दोघे आम्ही असे दूर दूर आहोत. ते बरे आहेत, लाभ आहेत ते, कारण फार त्रासदायक असा तो एकूणच प्रवास आहे त्या पूर्ण ह्याच्यातला, की त्या कुटुंबाने काय सर्व केलं. आणि त्यातली माझी ही अत्यंत जांबाज मुलगी, माझी मुलगी आहे, मी तिचे वडील आहे, ते तुम्हाला टीजरवरून यांच्यावरून कळलं असेल. पण एक वेगळा अनुभव दिल्याबद्दल मी मिलिंदजींचं खरंच मला त्यासाठी त्यांनी निवडलं. आणि आम्ही सगळ्या कलावंतांनी म्हणजे अत्यंत जे आपण चांगल्या शहरामध्ये राहतो, चांगल्या सुखसोयीमध्ये राहतो, त्यांनी अत्यंत रॉ अशा ठिकाणी जाऊन तिथलं होऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं तुम्ही बघाल तर हा चित्रपटातल्या हा टीजरवरती जाऊ नका, अख्खा चित्रपट बघा. तुम्ही डोळ्याला खरंच रुमाल घेऊन जा, बरोबर 2 जण काय असतील, बायकांना पदर असतो, पुरुषांकडे नसतो, तर त्यांनी रुमाल न्यावा, कारण खरंच डोळ्यात पाणी यावं. आणि अशी चालू आहे समाजात, आपण का बोलू नये त्याबद्दल. किती वेळा गुढी असे चित्रपट बघत बसावेत, कुठेतरी थेट विषयाला हात घालणारं, तुमच्या हृदयाला हात घालणारं, काळजात काहीतरी कालवा करणारं असा चित्रपट मिलिंदजींनी केलाय. मिलिंदजींचं नाव फार मोठं होणार आहे पुढे, कारण ते अतिशय संवेदनशील, त्यांचा आजपर्यंतचा मी प्रवास बघितलाय. नाट्य क्षेत्रातला असेल, प्रायोगिक रंगभूमीपासून नवीन मुलांना उभं करण्यापासून या क्षेत्रात सुद्धा चित्रपट करताना सुद्धा त्यांनी आपल्या ज्यांना नॉन फेस असे चेहरे घेऊन त्यांना फेस दिलेला आहे. हे सगळं फार गमतीदार आहे गोष्ट. आमच्या क्षेत्रात एक वेगळं असतं, प्रेक्षकांसाठी वेगळं असतं, पण मला अशा लोकांचा गर्व आहे की मी यांच्याशी असोसिएट आहे आणि त्यांनी मला या चित्रपटात भूमिका दिली. निर्मात्यांचा तर आहेच, प्रश्नच नाही, पण आम्ही एकूणच टीम अत्यंत आनंदाने त्या चित्रपटासाठी मेहनत घेऊन तो आपल्यासमोर सादर करतो. कृपया सर्वांनी तो चित्रपटगृहामध्ये पाहण्याची मजा घ्यावी. तो आता अलीकडे लोक चित्रपटगृहात जात नाहीत आणि त्यातही मराठी चित्रपटांना फारच माघार. बाकीच्यांचे आम्ही बघतो 100 कोटी 200 कोटींचं उड्डाणं, पण आम्हाला 10 कोटीचं जरी दिलं तरी आम्ही खुश आहोत असं आमचं म्हणणं आहे. पण या प्रेक्षक हो तुमच्यासाठी हे सगळे अट्टहास घेत असतात. या लोकांना पुशअप करायला नवीन विषय तुम्हाला जर पाहिजे असतील तर ते सादर व्हावे असं वाटत असेल तर अशा लोकांसाठी मागे उभे राहा एवढंच आवाहन करतो. कुणाला कोरिओग्राफ करताना त्रास झाला?
युजली मला बघूनच समोरच्याला धस्स होतं, त्याच्यामुळे मला माहीत नाही माझ्यामुळे किती लोकांना त्रास झाला. पण मी मिलिंदचं विशेष कौतुक करेन. मी गेली मला वाटतं 15-1 वर्षापासनं मिलिंदबरोबर काम करते युनिव्हर्सिटीला, आणि प्रत्येक वेळेला त्याचा विषय अतिशय वेगळा असतो. आणि पहिल्यांदा जेव्हा त्याने मला बोलवलं आणि सांगितलं की तुला काहीही कर, तू कुठेही अस जगात, तुला माझी फिल्म करायचीच आहे, आणि जेव्हा मी विषय ऐकला तेव्हा मला असं वाटलं बापरे, हे अजूनही आहे. मी त्याला 10 वेळा विचारलं, आर यू शुअर तू हे बोलतोयस ते? तर जेव्हा तो विषय ऐकला तेव्हाच मला असं वाटतं की माझी ती जबाबदारी होती की मी या चित्रपटाशी संलग्न व्हावं. आणि अतिशय गुणी परफॉर्मर्स माझ्या गाण्यांमध्ये होते. मिलिंद माझ्या एका गाण्यात आहे ज्याला मी खूप आरडाओरडा करून कोरिओग्राफ केलं आहे. आणि ऋतुजा तर तशी पण माझी खूप लाडकी आहे. आम्ही पहिल्यांदा एकत्र चित्रपटात मला वाटतं काम केलं, किंवा आम्ही कामच पहिल्यांदा केलं. आणि मला अजून एक गोष्ट विशेष सांगावीशी वाटते इथे. जेव्हा मला त्याने हा विषय ऐकवला तेव्हा मला फक्त ऋतुजा दिसली, आणि मी त्याला म्हटलं तू काहीही कर आणि या मुलीला साईन कर. मी तिला मेसेज केला, तू किती बिझी आहेस? आय थिंक तेव्हा ती बिझी होती का काहीतरी, खूप शेड्यूल तिचं असं टाईट होतं. मी म्हटलं तुला काहीही करून ही फिल्म करायची आहे, आणि तिला स्वतःला खूप आवडलं आणि म्हणून तिने हा चित्रपट केला. मला दुसरी अभिनेत्री आत्ता खरंच या रोलसाठी दिसत नाही आहे. तुम्ही जेव्हा चित्रपट बघाल तेव्हा तुम्ही सगळे माझ्या या मताला सहमत असाल. मला पुन्हा खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत या संपूर्ण टीमला आमच्या, ज्यांनी खूप मेहनत केली आहे. अगदी कॉस्ट्युम्स, सेटिंग, आमचा असिस्टंट डिरेक्टर, आणि सगळ्यांनी इतकं मिळून काम केलं आहे. आणि अर्थात आमचा छोटा निर्माता ज्यांनी खूप मिळून मिसळून सगळ्यांमध्ये काम केलं आहे. आणि त्यालाही मी थोडं आरडाओरडा करून गाण्यात 1-2 शॉर्ट्समध्ये कोरिओग्राफ केलं आहे. पण खूप मस्त वाटतं आहे. आणि थँक्यू सो मच की तुम्ही सगळे आलायत आणि अशा वेगळ्या विषयाच्या चित्रपटासाठी तुम्हाला इथे यावंसं वाटलं आहे. सो थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना, की कारण आपण किती वेगळे वेगळे चित्रपट करतो आत्तापर्यंत, मीही केलेत, आणि मोठ्या फिल्म्सला तर आपण बघतोच, असताच तुम्ही. पण जेव्हा अशा वेगळ्या विषयाच्या चित्रपटासाठी तुम्हाला इतक्या संख्येने बघून खूप मस्त वाटतंय. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू.